नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 100 वर्षांची परंपरा, माहेरवाशिणींच्या भेटीने उजळले गाव। मोठे शहापूर, धाकटे शहापूर आणि धेरण गावात 100 वर्षांची परंपरा लाभलेल्या या गौराईच्या आगमनाने सध्या उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत। गणपतीच्या सणातच दुग्ध शर्करा योग साधत आलेल्या या गौराईमुळे गावागावात आनंदाची लाट उसळली आहे। या निमित्ताने माहेरवाशिणीने आपल्या गावी परत येत जुन्या आठवणींना उजाळा दिला। आपल्या माहेरी परतण्याचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता। गावात नाच, गाणी, गप्पा गोष्टी, एकमेकींचे सुखदुःख जाणून घेणे यामध्ये महिलांनी उत्सवाला विशेष रंगत आणली। मोठे शहापूर गावातील देवराम मारुती पाटील, रमेश संभाजी पाटील, धेरण गावातील श्रीकांत जीवन पाटील, मोठे शहापूरचे चंद्रहास विश्वनाथ मोकल, नारायण बळीराम पाटील, अर्जुन भोईर, गजेंद्र पाटील यांच्या घरी गौराईच्या आगमनामुळे घराघरात मंगलमय वातावरण निर्माण झाले। या प्रसंगी गावच्या माहेरवाशिणींमध्ये स्मिता वाजेकर, तृप्ती पिळवणकर, सरोज पाटील, राजश्री पाटील, प्रज्ञा पाटील, मंदा पाटील, वंदना पाटील, सुजाता पाटील, गीता पाटील, मनीषा पाटील, प्राजक्ता पाटील, अश्विनी पाटील, सौम्या पाटील, स्वरा पाटील, जुई पाटील, सुगंधा पाटील, सुखदा पाटील, सुप्रिया पाटील, प्रगती पाटील आणि प्रेमा पाटील काकू यांचा सहभाग लक्षणीय होता। सर्व माहेरवाशिणींनी एकत्र येत नाच, गाणी, गप्पा गोष्टी आणि परस्परांचे सुखदुःख जाणून घेत उत्सवाला अधिकच रंगत आणली। यावेळी उत्कृष्ट कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या तसेच लेखिका स्मिता वाजेकर तसेच राजश्रीताई, तृप्ती पिळवणकर, सुनील रामकृष्ण पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त करत भावनिक आठवणींना उजाळा दिला। महिलांनी सांगितले की गौराईचा सण म्हणजे फक्त पूजा नव्हे तर माहेरवाशिणींचे प्रेम, स्नेह आणि आपुलकी अनुभवण्याची पर्वणी आहे। खरंच गौराईच्या आगमनाने गावामध्ये केवळ उत्साहच नाही तर एकत्रितपणा, नात्यांची ऊब आणि मायेची सावली अनुभवायला मिळत आहे। गौराईच्या मंगल आगमनाने गाव पुन्हा एकदा स्नेहबंधनाने उजळून निघाले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटीलसह तृप्ती भोईर, मोठे शहापूर, अलिबाग। नमस्कार, मी संदेश पाटील, आवाज महामुंबई या चॅनलसाठी आज धाकटे शहापूर या गावामध्ये आलेलो आहे। आणि या धाकटे शहापूर गावामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेले देवराम मारुती पाटील यांच्या कुटुंबामध्ये आलेले आहोत। आज खऱ्या अर्थाने मला इथे आनंद होत आहे कारण सर्व माहेरवाशिणी इथे आलेले आहेत। मला या आज गौरी उत्सवानिमित्त त्यांच्याशी बोलायचं आहे। आज बघा या माहेरवाशिणींच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसतोय मला। पहिल्या प्रथम या देवराम मारुती पाटील या घरातली, यांच्या परिवारामधली मोठी मुलगी, आपलं नाव काय? माझं नाव स्मिता वाजेकर आणि माहेरचं नाव विभावरी रामकृष्ण पाटील। आम्ही दरवर्षी गौरीच्या दिवशी सर्व माहेरवाशिणी इथे जमतो आणि म्हणजे ही परंपरा जी आहे आमची गौरींची ती गेल्या 100 वर्षापासून चालू आहे। माझे वडील रामकृष्ण गोपाळ पाटील, त्यांचे भाऊ देवराम मारुती पाटील, छोटे भाऊ राजराम गोपाळ पाटील आणि त्यांच्या वडिलांनी ही प्रथा सुरू केली आणि तेव्हापासून त्या माहेरवाशिणी इथे येतात, आत्या वगैरे आमच्या, आणि त्यांच्या ह्याच्यातली पिढीतली फक्त आमची एकच काकू आज इथे आहे, छोट्या काकांची, आमच्या राजराम गोपाळ पाटील यांची आमची काकू, छोटी काकू इथे आहे। आणि आम्ही दरवर्षी इथे सगळ्या माहेरवाशिणी इथे येतो आणि गौरीच्या दिवशी खास करून असं वाटतं कारण एकत्रित कुटुंब आजकाल दिसत नाही। त्यांच्या दुसऱ्या भगिनी आहेत, आपलं नाव काय? राजश्री पाटील। माझं नाव राजश्री उल्हास पाटील, सासर माझं नामदेव नगर आणि माझं हे माहेर शहापूर आहे। गेल्या 100 वर्षापासून हा गौरी गणपती सण आमचा या घरात मोठ्या आनंदाने आणि उत्सवाने आम्ही साजरा करतो। आणि हा आम्ही एकत्र म्हणजे आमचे छोटे काका देवराम मारुती पाटील यांच्या घरातच हा दरवर्षी गौरीचा सण साजरा होतो आणि गणपतीसुद्धा एकत्र येतात आणि सगळं कुटुंब आमचं एकत्र येतं। आता आमच्या सगळ्या आमची पुढची पिढी पण तयार झालेली आहे, ती सुद्धा सगळीजण येत असतात गणपतीच्या। या पुढे या। नमस्कार,
मी तृप्ती रवींद्र पिवळणकर, माझं सासरचं नाव आहे. माहेरचं नाव तृप्ती राजाराम पाटील. म्हणजे ह्या काकां ज्या घरात आम्ही होतो त्यांच्या छोट्या भावांची मुलगी. हा जो काही गौरी गणपतीचा सण आहे तो आमच्यासाठी खूप मोठा उत्सव आहे आमच्या दृष्टीने. कारण सगळ्याजणी माहेरी भेटण्याचं हे एक महत्त्वाचं आमचं सण आहे. एरवी लग्न कार्यात वगैरे भेटतो ते वेगळं, पण इथे येऊन आमच्या मनातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही सर्वांबरोबर शेअर करतो आणि त्यातला जो काही आनंद आहे तो खूपच आम्हाला मिळतो. दिवसभरातला आनंद आणि रात्री तर आमची खूपच धमाल असते. नाचणं, गाण्या, भेंड्या लावणं वगैरे असे खूप सारे आम्ही खेळ खेळतो आणि हा जो काही दिवस आणि रात्रीचा जो काही कार्यक्रम आहे तो आम्ही डबल आनंद घेऊन परत जेव्हा सासरी जातो त्यावेळेला वर्षभराचा आम्ही आनंदाची ठेव आमच्याबरोबर आहे. ओके. मी मुंबईला असते, पण मला काही निमित्ताने यायला मिळत नाही. पण यंदा काही करून म्हटलं आपण गौरीला जाऊच या. सगळ्याजणी भेटतील. आम्ही सगळ्यांनी एक याच्या साड्या घेतल्या सगळ्यांनी आणि खूप मजा केली. 2 दिवस खूप मजा केली. कालपासून आम्ही आलेलो आहोत. काल त्या पत्री आम्ही तळ्यातून आणल्या, त्याची पूजा केली. आज गौरीचा मान म्हणजे पूजा करायचे मला मान मिळाला. खूप आनंद झाला मला. वा वा वा, अतिशय सुंदररित्या आज या आपण पाटील कुटुंबामध्ये आलेलो आहे. आणि पाटील कुटुंबामधले आमचे दादा सुनील पाटील ह्यांच्या ह्या बाबतीत काय प्रतिक्रिया आहेत? बोला. हे आमचं पिढ्या चालू आहे. ॲक्च्युली आमच्या वडिलांचे वडील त्यांचे सगळे नातेवाईक म्हणजे आमचे